बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, आकाशातील ग्रह आणि तारे यावर विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या कार्यात जर प्रयत्न सोडले, कार्यात आणि जीवनात प्रयत्न करणे सोडले की तुम्हाला तुमच्या जीवनात व कार्यात सुद्धा अपयश येते. बांधवांनो, उदाहरणार्थ, एका गावामध्ये दोन तरुण होते. त्या दोघांनाही याची स्पर्धा परीक्षेची आवड होती. आवड म्हणजे त्यांना त्याच्या आईवडिलांची कष्टाची जाण होती. म्हणून त्या दोघांनी असं ठरवलं की आपण काहीतरी बनवूया. परंतु दोघांनाही असं ठरवलं की आपण काही बनवूया. म्हणून त्यांनी शहरामध्ये आपला पैसा आला नसल्यामुळं त्यांनी ऑनलाईन क्लास लावले. मोठ्या मोबाईलवर ऑनलाईन क्लास करू लागले, हे करू लागले. मात्र त्यातील एक काय करायचा, एकाला एक सामाजिक कार्याची आवड होती. कोणाचं लग्न समारंभ असो, कोणाचं दुःख असो, सुख असो, किंवा कोणता जयंती पुण्यतिथी असे कार्यक्रम असेल तिथे तो नेहमी जायचा. आणि एक मात्र नुसतं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा. कोणाचं दुःख नको, सुख नको, कोणाच्या याच्यात नको, घरच्याला पाठवायचा. तो मात्र फक्त अभ्यासाने अभ्यास करायचा. असे दिवसामागून दिवस गेले. कारण याच्या परीक्षा जवळ आल्या. त्या स्पर्धा परीक्षेच्या ज्याचा फॉर्म भरला होता ते जवळ आला. तरी या ज्याला सामाजिक क्षेत्राची आवड होती त्याने परत हे सोडलंच नाही कार्य. त्याचा परिणाम झाला की ज्यांना जात नव्हता तो काही दिवसातच लागून गेला. कारण त्यानं फक्त अभ्यास आणि अभ्यासच लक्ष दिलं होतं. आणि दुसऱ्यानं मात्र धार्मिक सामाजिक याच्यात कार्यात भाग घ्यायचा आणि करल ते देव करल असं, म्हणजे ग्रह तारे याच्यावर देवावर भरोसा, उपास तापास हे सगळं काही करायचा आणि प्रयत्न सोडायचा. कारण तो धार्मिक कामात जास्त करायचा. त्याचा परिणाम काय झाला, तो नोकरीत लागला नाही आणि दुसरा जे फक्त प्रयत्न करायचा तो लागून गेला. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि मग एवढंच की तुम्ही जे कार्य निवडलं त्या कार्यात अगोदर जिद्द, चिकाटी, मेहनत ठेवा आणि प्रयत्न जवळ ठेवा. म्हणजे भरपूर असे कष्ट ठेवा. जसं परीक्षा जवळ येतील तसं प्रयत्न जास्त ठेवा आणि पहिल्यापासून प्रयत्न ठेवा. तेव्हाच तुम्ही ठेवल्या ध्येयात तुम्हाला यश येऊ शकतं. नसता असा येऊ शकतं. जेवढं काही सांगितलं बनलो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असतात त्यांना तो शेअर करा आणि त्याला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा. सांगा, म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढी काही समजलो. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.